नमस्कार. सध्या सर्वत्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे. या पार्श्वभूमीवर जो तो राजकीय पक्ष असेल आपापल्या परीने बॅनरबाजी करून संबंधित उमेदवार आपापली जाहिरात करताना दिसतात. मात्र या अनधिकृत बॅनरमुळे शहराच्या बकालपणात वाढ होतेच, शिवाय काही बॅनर्समुळे आता भविष्यात काही गुन्हेगारी कृत्य घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. आत्ताच काही दिवसांपूर्वी शिवणे भागामध्ये चेकमेट टाइम्सने केलेल्या पाहणीत असं आढळून आलंय की काही नेत्यांचे फ्लेक्स मुद्दामहून फाडण्यात आलेले होते किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे असेल ते पडले होते, फाटले होते. असं जरी असलं तरी काही जण याच संधीचा फायदा घेऊन असे बॅनर्स फाडून काही गुन्हेगारी कारवायांना प्रत्यक्षात आणू शकतात किंवा काही विरोधी टोळ्या देखील असतात ज्या अशा गोष्टींचं भांडण लावण्यामध्ये माहीर असतात. असाच प्रकार वारजे माळवाडी भागामध्ये गेल्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पूर्वी घडलेला होता. काही नेत्यांच्या फ्लेक्सला जाणून बुजून काळी शाई लावण्यात आली होती. विशेषतः त्या नेत्यांच्या चेहऱ्यावर अशी काळी शाई थापण्यात आलेली होती आणि त्याच्यामुळे काही जणांच्या जनभावना दूषित झालेल्या होत्या. दोन गटांमध्ये वाद होण्याच्या घटना घडू शकत होत्या. मात्र एका बाजूच्या संयमी नेतृत्व असेल, संयमी कार्यकर्ते असतील आणि इतर काही कार्यकर्ते असतील, त्यामुळे या घटना घडल्या नाहीत किंवा तेव्हाचं स्थानिक पोलीस प्रशासन असेल त्यांनीही आपापली जबाबदारी चोखपणे पार पाडल्यामुळे अशा घटना घडल्या नाहीत. मात्र गेल्या 3 वर्षाचा खूप मोठा गॅप या निवडणुकांमध्ये पडलेला आहे. त्यामुळे आत्ताच्या परिस्थितीमध्ये प्रत्येकाला या निवडणुका लढवण्याची तीव्र इच्छा जागृत झालेली आहे. असं असताना काही प्लॅनर असतात जे अशा घटनांना कृतीत उतरवतात. वस्तुस्थिती अशी असते की त्यांचा काहीही संबंध नसतो. दुसरा एक कार्यकर्ता असतो, तिसऱ्या पक्षाचा तिसरा कार्यकर्ता असतो, मात्र चौथ्या पक्षाचा कोणीतरी प्लॅनर असतो, ज्याला इकडच्या काड्या तिकडं कडणं, कुणाकुणामध्ये कुरबुरे निर्माण करणं, काही कार्यकर्त्यांना भरीस घालणं, त्यांचे कान फुगवणं, त्यांच्याबद्दल त्यांच्या कानामध्ये दुसऱ्याबद्दल असूया निर्माण करणं. तो तुझ्याबद्दल असा बोलला, हा तुझ्याबद्दल तसा बोलत होता, तो तुझा तो आहे का, असं सांगणारी काही प्लॅनर मंडळी आहेत आणि त्या प्लॅनर मंडळींच्या दुष्कृत्यांमुळे या अनधिकृत फ्लेक्सच्या माध्यमातून भविष्यात कोणत्या तरी अनुचित घटना घडू शकतात. या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेचा आकाशचिन्ह विभाग असेल, स्थानिक पोलिसांच्या यंत्रणा असतील, यांनी अशा घटनांकडे बारकाईनं पाहणं गरजेचं आहे. अशा फ्लेक्सला, अशा बॅनर्सला जर वेळीच आवर घातला गेला नाही तर आगामी निवडणुकांमध्ये त्याचे चुकीचे पडसाद उमटलेले पाहायला मिळाल्यास आश्चर्य वाटायला नको.